कमरेतून पायात येणारी कळ हे खुब्यातनं आहे का कमरेतनं आहे हे आपण कसं ओळखावं? हे पेशंटसाठी महत्वाचं आहे किंवा काही जनरल प्रॅक्टिशनरसाठी महत्वाचं आहे. त्यामध्ये पेनचा पॅटर्न, अगर पेन तुमच्या मांडीच्या बाजूने किंवा मागच्या बाजूने होत असेल तर हे मोस्टली कमरेमुळे होत असेल. पण जी पायात येणारी जी कळ आहे ती खुब्याच्या समोरच्या बाजूने आहे किंवा मांडीच्या समोरच्या बाजूने येत आहे आणि गुडघ्यापर्यंत किंवा त्याच्या खाली येत आहे, तर हे खुब्यामुळे असू शकतं किंवा कमरेमुळेही असू शकतं. तर कमरेमध्ये आहे का खुब्यामुळे आहे हे आपण कसं फरक करावं? काही तपासण्या असतात ज्यामध्ये आपण फिमोरल नर्व स्ट्रेस टेस्ट करतो, ज्यामध्ये कमरेची जी फिमोरल नर्व किंवा त्या डर्मॅटोमची जी नर्व आहे ती खेचली जाते आणि पेशंटला तोच एक्सपिरियन्स जर कळचा होत असेल तर हे कमरेमधून असण्याची शक्यता आहे. त्याबरोबर पेशंट्सला काही कमजोरी असेल पायामध्ये किंवा पॅरालिसिस असेल किंवा बधीरपणा असेल किंवा लघवी टॉयलेटला काही त्रास असेल तर याही कमरेमुळे शक्यता जास्त वाटते. पण पेशंट्सला सपोज बसायला खाली मांडी घालून बसायला येत नाहीये किंवा इंडियन टॉयलेट वरती बसायला येत नाहीये, जेणेकरून खुब्याचा कडे जास्त आपला तोल जातो आणि खुब्याच्या आजारामुळे होऊ शकतं. तर अशा पेशंटमध्ये आपण तपासून खुब्याचे इंटरनल मुवमेंट्स ही चेक करायला पाहिजे आणि फिमोरल नर्व स्ट्रेच, जेणेकरून पेशंटला आपण पोटावर झोपून पाय वरच्या बाजूला खेचून ती नर्व स्ट्रेच करायला पाहतो. पण तरी काही कन्फ्युजन सिनारिओ मध्ये आपल्याला परत काही निदान करण्यासाठी काही तपासण्या करावं लागेल. त्यामध्ये आपण खुब्याचा एक्स-रे आणि MRI हे करू शकतो आणि कमरेसाठी कमरेचे एक्स-रे किंवा MRI आपण करू शकतो, ज्याने आपल्याला योग्य निदान कळेल आणि त्या प्रकारे आपण उपचार करू शकतो. थँक्यू.